जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणाची लढाई चालू आहे, आज मराठा योद्धा जरांगे पाटील अंतरवालीतून निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाची गेल्या 40 वर्षापासूनची जी भूमिका आहे की बाबा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजामध्ये जे दुर्लक्षित आहेत, जे गरीब मराठा आहे, वंचित मराठा आहे, शोषित मराठा आहे, शेतकरी कष्टकरी मराठा आहे, त्या मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे। तो लाभ शासकीय सेवेत असेल अथवा शिक्षणात असेल आणि त्या अनुषंगाने बऱ्याच वर्षापासून साताऱ्याचे सुपुत्र कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी प्रथमतः मराठा क्रांती मोर्चा काढला। त्यानंतर 2016 पासून या राज्यामध्ये अतिविराट असे प्रचंड लाखोच्या संख्येचे मोर्चे निघाले, परंतु दुर्दैवाने 2016 पर्यंत पासून आजपर्यंत मराठा समाजाची मागणी पूर्ण झालेली नाही, किंबहुना शासनाकडून समाजाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। जे सरकार आली ते काही एकाच सरकार नव्हतं, परंतु सगळे कमी पडलेत असं आम्हाला वाटतंय। आता ही शेवटची लढाई आहे। जरांगे पाटलासारखा स्वतःचा जीव पणाला लावणारा मराठा योद्धा समाजाला मिळालेला आहे आणि निश्चितपणानं पाठीमागच्या वेळेला जे त्यांचं आमरण उपोषण झालं, आंदोलन झालं, त्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारने गांभीर्याने निर्णय घेतले आणि 58 लाख त्या ठिकाणी कुणबी दाखले सापडले। 58 लाख मराठे त्या ठिकाणी 58 लाख कुणबी दाखल्यांच्यामुळे 2.5-3 कोटी मराठा समाजाची लोक त्यामध्ये ओबीसीच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट झाली। आता जे उर्वरित राहिलेलं आहे, जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत प्रामुख्याने बाबा हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचा असेल किंवा मुंबईचा असेल आणि त्याचबरोबर सगळे सोयरे, या मागण्याच्या करता जरांगे पाटील निघालेले आहेत। निश्चितपणानं जरांगे पाटलांच्या पाठीशी फलटण तालुका खास आणि खंबीरपणानं उभा आहे। फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरवाडी आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हे आदोळ आहे आणि म्हणून फलटणच्या साजेसं काम करण्याच्या करता आमचे सर्वच आम्ही मराठा बांधव ताकदीनं आजपासून, आता आमचे रणजित जाधव सायकलवर आजपासून निघालेले आहेत, काही मंडळी उद्या जाणार आहेत आणि खास करून परवाच्या दिवशी जरांगे पाटील 29 तारखेला आझाद मैदानावर दाखल होणार आहेत आणि मग त्यांना अतिशय ताकदीनं पाठिंबा देण्याच्या करता 29 तारखेला सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी वंदन करून पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव या तालुक्यातला निघणार आहे आणि निश्चितपणानं जरांगे पाटलांचा शेवटपर्यंत त्या ठिकाणी आम्ही साथ करण्याचा निर्णय फलटणच्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे। त्यामुळं जो काय मागणी असेल, जो काय विषय असेल ते जरांगे पाटील बोलतील आणि खास करून आपल्याला सांगावंसं वाटतं की जरांगे पाटील अभ्यासू आहेत, त्यांच्याबरोबर वकील आमच्या समाजाचे वकील असतील, उच्च शिक्षित मंडळी असतील, सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे जो काय निर्णय होईल तो योग्य होईल आणि सरकारने मराठ्यांचं आता त्या ठिकाणी तुम्ही हे अंत पाहू नका। मराठा समाज आपण बाकी इतर समाजाला दिलं, गेल्या 78 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला आरक्षण देत असताना मराठा समाजाने कुठल्याही समाजाला विरोध केला नाही। त्यामुळं मराठा हा सगळ्या समाजाचा मोठा भाव म्हणून आपण सगळे गावगाड्यात एकत्र राहतो, एकत्र राहतो आणि निश्चितपणानं मराठ्याला सुद्धा आता आरक्षणाची गरज आहे। त्यामुळे ही आरक्षणाची लढाई निश्चितपणानं फलटण तालुक्यातनं सुद्धा ताकदीनं आम्ही जाणार आहोत। 29 तारखेला मी तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की तुमच्या हातातली कामं 4 दिवस सोडा। हे आरक्षण पिढ्यानपिढ्याचं आहे, 4 दिवसाची कामं सुटली म्हणून फारसा तुमच्यावर परिणाम होणार नाही, परंतु आरक्षण नाही मिळालं तर उद्याची ही भावी पिढी आहे, हे भावी पिढीचा निश्चितपणानं तोटा होणार आहे। आजच्या मागच्या 2-3 पिढ्याचा तोटा झालाय, उद्याच्या कित्येक पिढ्याचा तोटा होईल आणि हा जर तोटा तुम्हाला नको असेल तर 29 तारखेला घरटी एक मराठा, आमची अपेक्षा अशी आहे की प्रत्येक घरातनं एक मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलनाकरता यावा आणि निश्चितपणानं आम्ही अशी साथ घालतोय। 29 तारखेला पूर्ण ताकदीनं, काही ठिकाणी सोयी भरपूर आहेत पण सोय असेल नसेल आपण लढवय्ये मराठे आहोत। आपला इतिहास काय सांगतो, दऱ्या खोऱ्यात कपारीमध्ये त्या ठिकाणी राहून आपण युद्ध केलेले मराठा आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याकडे वारसा आहे आणि खास करून आपल्याला सांगू इच्छितो 29 तारखेला निघाल्याच्या नंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावर झालाय, खऱ्या अर्थानं पुरंदराची पवित्र आणि संघर्षशील माती आम्ही जरांगे पाटलांच्या कपाळाला लावायला घेऊन जाणार आहोत। 28 तारखेला सकाळी जरांगे पाटील शिवनेरीवर जाणार आहेत।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती त्या ठिकाणी कपाळाला लावणार आहेत। आम्ही सुद्धा 29 तारखेला ताकदीनं संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती त्या ठिकाणी जरांगे पाटलाला घेऊन जाणार आहोत आणि निश्चितपणानं या आंदोलनामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी आशा आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी। कधी रॅली वगैरे नियोजन काय आहे का? रॅलीचं नियोजन नाही। मराठा बांधव आज सुद्धा निघालेले आहेत, उद्या सुद्धा जाणार आहेत आणि परवा सुद्धा आहेत। शेकडोच्या संख्येनं गाड्या आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जरांगे पाटील आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।